हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि गाजर ह्याची छान अशी किंवा आपल्याला कधी कधी काय होतं, भाकरी करा, रोज चपात्या करा, लाटून थापून कंटाळा येतो। त्यामुळे असं गव्हाच्या पिठाची अगदी छान चटपटीत पोट भरेल अशी पण पटकन होणारी रेसिपी बघणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि मुलांनाही आवडते आणि पटकन करून देऊ शकतो। तर इथे आपण काय केलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर चाळून घ्या, पण असं बारीक असेल तर चाळून घेण्याची गरज नाही। इथे 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण 2 चम्मच बेसन पीठ टाकलेलं आहे। तर इथे आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत, तर भाज्या तुम्ही अजून वाढवू शकता। आता इथे होते माझ्याकडे एवढं, त्यामुळे एवढ्या घेतलेल्या आहेत। तर इथे आपण काय करणार आहोत, जे आपण गाजर घेतलं, बारीक खिसून वरचं साल काढायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि जे गाजर असतं ते खिसून घ्यायचं। थोडं जाड पातळ कसंही खिसलं तरी सुद्धा चालते। तर या पद्धतीने आपण हे गाजर याच्यामध्ये टाकलेलं आहे। एक कांदा घेतला, तो बारीक कट करून घेतला, तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली, ती सुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि मिरची घेतली, मिरची मी खूप कमी घेतलेली आहे कट करून, ती सुद्धा टाकलेली आहे। मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला अशी कट करून नसेल ना टाकायची तर डायरेक्ट मिक्सरला फिरवून पेस्ट करून टाकली ना तरी सुद्धा चालते। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता हे आपण सुके जिन्नस सगळे मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं। खूप जास्त पाणी टाकायचं नाही, कारण ते पातळ झालं तर मग आपल्याला ते करता येणार नाही। त्यामुळे काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं। खूप असं पातळ नको आहे आपल्याला, जसं आपण इडलीचं पीठ असतं ना असं घट्टसर, त्या पद्धतीचं हे मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून। तुम्ही बघू शकता असं हे पीठ आपल्याला पाहिजे, थोडं थोडं पाणी टाकून आपण हे असं करून घेतलेलं आहे। ह्या पद्धतीने एवढं पाहिजे, खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको, असं पाहिजे जेणेकरून आपल्याला ते करता येईल। तर इथे काय केलं, हे आता आपण बाजूला ठेवूया आणि गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तर डोस्याचा तवा घेऊ शकता, साध्या तव्यावर एखाद्या वेळेस चिटकू शकतं। त्यामुळे काय केलं, इथं डोशाचाच तवा घेतला आणि त्याला तेल लावून घेतलं, कारण ते खाली चिटकू नये म्हणून। तर आता आपला तवा गरम झाला, ते जे तयार केलेलं मिश्रण आहे ते आपण ह्याच्यावरती टाकून घेऊया। हळूहळू टाकायचं, कारण जास्त पसरवायची गरज लागत नाही। जर आपण पहिलीच आधी मध्ये टाकलं, पुन्हा थोडंसं असं बाजूने टाकलं ना, जसं आपण ह्याला डोसा कसा असं आपण पसरवतो पीठ एका जागी टाकून, तर हे तसं न करता काय करायचं, थोडंसं पीठ टाकायचं आणि बाजूबाजूनीच असं पीठ टाकायचं आणि थोडंसं पसरवून घ्यायचं। खूप जास्त पसरवण्याची गरज नाही, कारण खूप मोठं केलं तर जर तव्याला चिटकलं ना तर ते मोडून जातं। त्यामुळे काय करायचं, असं छोटंच करायचं थालीपीठासारखं, तर छान होतं। तर आता आपण इथं टाकलेलं आहे, तर लगेच आपण तेल लावल्यामुळे काय होतं, व्यवस्थित परतलं जातं आणि बाजूने सुद्धा असं थोडं थोडं तेल सोडायचं। थोडेसे असे बबल आले ना की तेल सोडायचं, जेणेकरून ते व्यवस्थित वर येतं। तुम्ही बघू शकता छान असे बबल्स आलेले आहेत। तर कडेनं असं तेल सोडायचं आणि आतसुद्धा सोडायचं, म्हणजे कसं आपण जेव्हा इकडल्या जसे खालची बाजू भाजते, वरची बाजू जेव्हा आपण खाली भाजण्यासाठी टाकतो तेव्हा ती करपत नाही आणि व्यवस्थित आपल्याला म्हणजे असं पलटवता येतं, म्हणजे चिटकून बसत नाही। त्यामुळे आपण वरतून सुद्धा तेल टाकलं। तर आता आपली खालची बाजू भाजून झालेली आहे, तर आपण हे परतवून घेऊया। तुम्ही बघू शकता छान असं खरपूस भाजलेलं आहे आणि मस्त, म्हणजे असं चिटकून वगैरे बसलेलं नाही। तर एखाद्या वेळेस काय होतं की जर आपला तवा गरम झाला नसेल ना व्यवस्थित, तर थोडंसं चिटकतं, पण पहिलंच चिटकणार। दुसऱ्यांदा काय होतं की तवा गरम झालेला असतो आणि आपल्याला भाजताना व्यवस्थित असं तव्याला सुद्धा तेल लागलेलं असतं। त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा जरी एखाद्या वेळेस चिटकलं तर असं वाटायला नको की आपलं ते तर बिघडलं आहे म्हणून। तर दुसरं आपण एकदा करून बघायचं, तर व्यवस्थित येतं। तर आता इथे आपण छान खालची बाजू आणि दोन्ही बाजू आपण मस्त खरपूस भाजून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तेल लावायचं। तुम्हाला जर तेल लावायचं नसेल तर तूपसुद्धा लावलं तरी सुद्धा चालतंय। तसं वरच्या बाजूने सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे। आता छान दोन्ही बाजू आपण खरपूस भाजलेल्या आहे। तर परत एकदा आपण चपातीसारखी खालची बाजूसुद्धा परत एकदा भाजून घेऊया वरची आणि मग काढून घेऊया।
तर आता हे आपलं भाजून झालेलं आहे, तर आपण हे काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने अजून एक करून दाखवते. तर त्यासाठी आपण परत एकदा तव्याला तेल लावलं, कारण ते चिटकायला नको म्हणून. तर आता हळूवार मिश्रण टाकायचं, खूप असं पसरवायची गरज नाही. आणि मिश्रण टाकताना काय करायचं, असं कडेकडेने मोठं मोठं टाकत जायचं, जेणेकरून ना आपल्याला खूप जास्त असं पसरवण्याची गरज पडणार नाही आणि एका जागेच असं खूप म्हणजे असं मोठं होणार नाही किंवा जाड होणार नाही यासाठी. तर असंच थोडं थोडं पसरवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता छान पसरलेलं आहे. आणि तुम्हाला जर अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील ना, तर जसं की तुम्हाला पालक असू दे, मेथी असू दे, किंवा थोडंसं टोमॅटो टाकलं तरीसुद्धा चालतं आहे, किंवा आता कांदा तर आपण टाकलेलाच आहे. तर तुम्ही बघू शकता की जमतं, याच्यामध्ये आपण कांदा व्यवस्थित टाकलेला आहे, त्यामुळे टोमॅटो पण टाकू शकता. तशा वेगवेगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये ट्राय करू शकता. तर आता मस्त आपलं खालून भाजलेलं आहे, आपण बाजूनेसुद्धा तेल टाकलेलं आहे. आता हे सुद्धा आपण परतवून घेऊया. तुम्ही बघू शकता आपल्याला पहिल्यांदा थोडंसं चिटकलं असं वाटेल, पण दुसऱ्यांदा जेव्हा आपण करतो ना, तेव्हा ते व्यवस्थित होतं, भाजलं जातं खालून आणि करपतसुद्धा नाही किंवा असं चिटकतसुद्धा नाही. मस्त निघालेलं आहे. आता आपण वरची बाजूसुद्धा भाजून घेऊया. तर इथे जी खालची बाजू आपण भाजून घेतली, तिलासुद्धा तेल लावलेलं आहे. तर इथे आपली जी खालची बाजू भाजण्यासाठी टाकली होती, तीसुद्धा अगदी व्यवस्थित भाजलेली आहे. तर छान असं दोन्ही बाजूने भाजून झालेलं आहे. तर हे आता आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीने इथे आपण सगळा नाश्ता बनवून घेतलेला आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण गव्हाचं पीठ वापरलं, तर इथे आपण काहीही लाटलेलं नाही किंवा थापलेलं नाही, काही साधी सोपी रेसिपी आहे. अगदी आपण झटपट बनवू शकतो. मुलांच्या डब्यासाठी आपण त्याच्यामध्ये अजून भाज्या टाकू शकतो आणि पौष्टिकही आहे. गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, भाज्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे कधीही तुम्हाला जर काही बनवायचं असेल पटकन, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि हो, ह्या रेसिपीला नाव काय द्यायचं हे मला काही सुचत नाही, त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा की आपण ह्या रेसिपीला काय नाव देऊ करा. आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जे काही व्हिडिओ पोस्ट होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळेल. आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.